नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि माणुसकीला हादरवणारी घटना समोर आली। लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मानेगाव सडक शेत शिवारात नाल्याच्या कडेला झाडाजवळ एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये अवघ्या 8 ते 10 दिवसांचं नवजात बाळ आढळून आलंय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केलाय। मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मानेगाव सडक शेत शिवारात मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी सुमारे 1 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली। सदबीर पिंग बाबरीचे उद्वजित पालसिंग भाटिया यांच्या शेत जमिनीलगत असलेल्या नाल्याच्या बाजूला झाडाजवळ एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये अंदाजे 8 ते 10 दिवसांची नवजात मुलगी आढळून आली। ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच तात्काळ पिंपळगाव सडक येथील पोलीस पाटील सुरेश मते यांनी लाखनी पोलीस स्टेशनला माहिती दिली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुभाष बारसे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये जिवंत अवस्थेत स्त्री जातीचं नवजात बालक आढळून आलं। बालकास तात्काळ उपचारासाठी लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी भंडारा इथल्या सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं। सध्या बाळाची प्रकृती स्थिर आणि सामान्य असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जाते। अशा प्रकारे निष्पाप नवजात बाळाला बॅगमध्ये टाकून बेवारस सोडण्यामागे नेमकं कोण आहे याचा शोध घेण्यासाठी लाखनी पोलीस कसून तपास करत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मिलिंद गभणे आणि पोलीस शिपाई कांतीस कराडे करत आहेत। पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की या घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। निष्पाप नवजात बाळाच्या आयुष्याशी खेळणाऱ्या समाजातील अशा निर्दयी प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणार का याकडेच आता संपूर्ण भंडारा जिल्ह्याचं लक्ष लागलंय। या घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी।